नमस्कार दक्षबादल बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश आगोल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बायदर बंधूंनो, आतापर्यंत आपण 100 दिवसापर्यंत प्रवास करत आलो. कमीत कमी खर्चात काम करण्याचा आपण प्रयत्न केला. आता 120 दिवसापर्यंत किंवा माल काढणीपर्यंतचा आपला हा यंदाच्या वर्षातला शेवटचा व्हिडिओ असेल. त्यानंतर आपण पुन्हा विश्रांतीचा काळ, छाटणी, खरड छाटणी, त्यानंतर त्याच्यावर ज्या ज्या गोष्टी करायला लागतील त्या पुढच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बोलण्याचा प्रयत्न करूया. ते व्हिडिओ आपले मार्चपासून यंदा चालू होतील. दरवर्षी आपण ते एप्रिलमध्ये देत होतो, आपण मार्चमध्येच ते व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतोय. शेवटच्या टप्प्यात आपल्याला जास्त त्रास बागेच्या बाबतीत आहे अशातला अजिबात नाही, पण बागेचं लष्टर मात्र आपल्याला शेवटपर्यंत टिकून ठेवायचं आहे. पानाचा फोटोसिंथेसिस शेवटपर्यंत आपल्याला चांगलं ठेवायचं आहे, कारण पुन्हा आपण त्याला इथरेल देणार आहे आणि त्या पानातला सगळा अंश पुन्हा पाठीमागं काढून घेणार, त्यामुळे पानाचं आरोग्य शेवटपर्यंत टिकवायचं आहे. ह्यासाठी गरज वाटली तर एखादी ट्रायकोसोडची फवारणी घ्या, गरज वाटली तर घ्या, अन्यथा नको. पण लष्टरची मात्र फवारणी 100% करा. एकरी 1 लिटर लष्टर जर आपण दिलं तर आपली शुगर अत्यंत चांगली वाढते. एकदा किंवा गरज असेल तर दुसऱ्यांदा माल काढण्याच्या आधी जर आपण लष्टरची फवारणी केली तर किमान 2 ते 3 पॉईंट ब्रिक्स आपली वाढलेली दिसेल. माल काढणीचा कालावधी कसा असावा, माल कधी काढावा, कोणत्या वेळी काढावा, ह्या विषयावर सुद्धा मी आपणाशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जी आपली चळवळ आहे ते आपण सगळ्या पिकांसाठी बोलण्याचा आपण प्रयत्न करतोय. माझी विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त अनेक बागायतदारांच्यात, अनेक शेतकऱ्यांच्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.